भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवेश आता निश्चित झालेला आहे। 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील हे तुतारी फुंकणार असल्याचं कळतंय। आज पवारांच्या मुंबईमधल्या सिल्वर ओक या निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी अंकिता पाटील यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला तुतारी हे चिन्ह ठेवलंय। याविषयी बोलूया, जयदीप भगत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। जयदीप, आपण चर्चा करत होतो अगदी 2च दिवसांपासून की हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचची भूमिका घेत आहेत, मात्र आज त्यांनी थेट पवारांची भेट घेतली आहे। नक्कीच, खरं तर गेले 1 ते 1.5 महिन्यापासून हर्षवर्धन पाटील हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते। 2019 साली आघाडीतून तिकीट मिळत नसल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता महायुतीमधून तिकीट मिळणार नसल्याच्या कारणावरून हर्षवर्धन पाटील आता तुतारी हाती घेणार असल्याची जी माहिती आहे ती मिळत आहे। येत्या 6 ते 7 तारखेला हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो। तसेच हर्षवर्धन पाटील त्यांची भूमिका जी आहे ती उद्या पत्रकार परिषद घेऊन इंदापूरमध्ये जाहीर करणार आहेत। खरं तर याच्या पाठीमागची पार्श्वभूमी बघावी लागेल। खरं तर महायुतीमध्ये अजित पवारांना कंटाळून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले होते। 2019 साली तिकीट मिळत नसतं, कारण आजपर्यंत हर्षवर्धन पाटील यांचा संघर्ष कुणाशी झाला तर राष्ट्रवादीशी झाला। आता हर्षवर्धन पाटील अजित पवार महायुतीमध्ये आले। हर्षवर्धन पाटील आधीपासूनच महायुतीमध्ये होते आणि इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटाचे, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे जी इंदापूरची जागा आहे ती अजित पवारांना सुटणार होती। आणि लोकसभेच्या वेळेस अंकिता पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं, ज्यावेळेस सुनेत्रा पवार उभा राहणार असल्याची चर्चा रंगत असतानाच अंकिता पाटील असं म्हणाले होते, आधी लोकसभा असली तरी विधानसभेच्या जागा वाटपच आधी ठरवा, त्यानंतर आम्ही लोकसभेचं काम करू। खरं तर त्यानंतर इंदापूरचं पालकत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं। देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, अशी जी आहे ती अजित पवारांसह हर्षवर्धन पाटील यांची भावना होती। त्यानंतर आता जे आहे त्या हर्षवर्धन पाटलांचं काय होणार असा प्रश्न विचारला जात असताना 1.5 महिन्यापूर्वी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये इंदापूरमध्ये मेळावा झाला आणि त्या मेळाव्यात अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते। त्यानंतर हर्षवर्धन पाटील काय करणार याकडे चर्चा होती। हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये परत जाऊ शकतात किंवा तुतारी हाती घेऊ शकतात। अखेर हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार याकडे शिक्कामोर्तब झालेले आहे। महायुतीतून तिकीट मिळत नसल्याच्या कारणावरून हर्षवर्धन पाटील तुतारी हातामध्ये घेत आहेत। 3 दिवसापूर्वी शरद पवारांना जी काही इंदापूरमधनं लोक आली होती, आयात उमेदवाराला संधी देऊ नका अशी जी आहे ती त्यांची मागणी होती। त्यातच आता हर्षवर्धन पाटील उद्या आपली भूमिका जाहीर करणार आहेत। त्याच्यामुळे आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकांमध्ये असणारी काय चर्चा किंवा त्यांच्या काय भावना आहेत हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु येत्या 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील यांचा तुतारीमध्ये प्रवेश होऊ शकतो। अगदी धन्यवाद जयदीप या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।